काय पुजारी महाराज, रात्रीचं कसं काय येणं केलं? कसली रात्र आणि कसला दिवस. ते 10 कोटी हातातून गेल्यापासून चैन पडत नाही मला. अक्षरशः जीव तळमळतोय माझा. आमची 30 गत झाली हो. त्या बापूसाहेबानं पुरता मामा केला आपला. पैसे मिळणार म्हणून गावात समाजसेवा काय केली, सगळी स्वच्छता मोहीम काय राबवली. अहो झाडू मारून मारून आमच्या कमरेचं टाकं ढिलं झालं हो. पण हात साफ केला त्या दौलतरावांनी. त्या दौलतरावांनी बरोबर गोड गोड बोलून सरबराई करून पक्क जाळ्यात अडकवलं बापूसाहेबांना. आता संपतरावच बापूसाहेब आहेत हे जर आपल्याला माहित असतं तर आपण नसतं आदरातिथ्य केलं त्यांचं. हो ना, चुकलंच आपलं. आता काय करणार हो. संपलंय सगळं. नाही, सगळं संपलेलं नाही. यावर एक उपाय आहे. कोणता उपाय? आपण दौलतरावांशी चर्चा करूया. चर्चा दौलतरावांची? काही येड लागलंय का तुम्हाला? तो माणूस कसा आहे माहित आहे ना तुम्हाला? अहो प्रयत्न तर करून बघू. प्रश्न 10 कोटींचा आहे. आपण दौलतरावाला लोणी लावू. सांगू त्याला 10 कोटी सगळ्यांनी मिळून खाऊ. अहो तुम्ही त्या दौलतरावनं ओळखत नाही का? हरिश्चंद्राची औलाद आहे ती. प्रामाणिकपणा आणि तत्व याचा किडा चावलाय हो त्याला. अहो पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. लागला बाण तर लागला. तरी पण मला नाही वाटत तो ऐकल. आणि पुजारी महाराज तुम्ही विसरताय ती बाई, सौदामिनी बाई, ती आहे की आपल्यामध्ये. त्या दौलतराव त्यांची व्याही, त्या बाईनं अवदुगरच त्यांना पटवला असेल. तुम्हाला ठाव आहे ना ती बाई कशी आहे ती? लय धूर्त बाई आहे ती. अहो एकदा आपण भेटूया त्यांना. ऐका माझं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर भेटूया की दौलतरावांना. कोणी आहे का घरात? संपतराव, नमस्कार नमस्कार. हे बघितलं, हे असं होतंय. संपतराव म्हणतोय मी. बापूसाहेब या या या, बसा. नमस्कार बहिणी. नमस्कार. दौलतराव, मी तुमच्याकरता अजूनही संपतच आहे. तुमचा मोठेपणा आहे. नाही हो. बरं सांगा, काय झालाय तुमचा निर्णय? नाही, माझा निर्णय ठाम आहे. मी नाही पैशाला हात लावणार. मला खात्री होतीच की तुम्ही पैसे घ्यायला नकार देणार. तरी पण मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो. कारण माझा विश्वास आहे की या गावाचं कल्याण तुम्हीच करू शकाल. नका हो बापूसाहेब, असं करू नका. अहो पैका म्हणजे विष आहे, विष घात करतं. एक सांगू का तुम्हासनी? माणसाकडे पैसा आला का नाही, दोस्त कमी दुश्मन जास्त होत्यात बघा. मी साधा शेतकरी आहे, मला शेतकरीच राहू दे. ठीक आहे दौलतराव, मी महिन्याभराने परत येतो. त्यानंतर तुम्ही मला तुमचा निर्णय सांगा. निघू मी? एवढ्यात निघालात? हो, बरीच कामं पेंडिंग आहेत. सावकाशीने येईन कधीतरी. आम्हासनी विसरू नका म्हणजे झालं. तुम्हाला कसं विसरणं शक्य आहे? तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलंय मला की तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. कधीही काही गरज लागली तर हाक मारा, नक्की येईन मी. पांडुरंग पांडुरंग. अरे हो, पांडुरंग पांडुरंग. येतो. हो, मला लय भीती वाटते बघा. म्हणजे तुम्ही पैशाला नाही म्हणले, आता सौदामिनी बाई काय करतील हो? काय बी करू देत, आपण नाही घाबरायचं. पण त्यांनी अनुला तारास दिला तर? अहो पोरगी माझी आहे ती. सगळ्याला तोंड देईल ती नाही घाबरणार कशाला. पाणी. कसा झाला प्रवास? त्रास नाही ना झाला? आबा कसे आहेत?
ठीक आहे. आई तुम्ही लगेच जेवायलाच बसा, स्वयंपाक तयार आहे. आई तुम्ही प्रवासाहून आलाय, भूक लागली असेल. एकदा सांगितलं ना आम्हाला भूक नाहीये. जेवायला नकोय आम्हाला. आई काय झालं? मामा तू केव्हा आलीस? आत्ताच. पुढे काय करायचं का? 10 कोटी तर आपल्या हातातून गेले. तू दौलतरावांशी बोल की. अरे त्या दौलतरावांनी पैसे घ्यायलाच नकार दिला. आता सगळे पैसे ट्रस्टला जाणार. अरे देवा, सत्यानाश. संपलं, सगळंच संपलं. म्हणजे आता दुसरीकडनं पैशाची व्यवस्था नाही झाली तर या घरावर आफत ओढवणार. नक्की काय झालंय आई? बापू साहेबांनी देऊ केलेले पैसे घ्यायला दौलतरावांनी नकार दिला. आता ते सगळे पैसे ट्रस्टला जाणार. अनुपमा, तुम्ही बोला की तुमच्या आबांशी. दौलतरावानं म्हणावं ते पैसे आम्हाला देऊन टाका. उपेंद्र, मामा तुम्ही मध्ये बोल नका. ती फॅमिलीची सदस्य आहे की नाही, मग तिला कळू दे की घरची परिस्थिती काय आहे. अनुपमा, हे जर पैसे आपल्याला मिळाले नाहीत ना तर आपण रस्त्यावर येऊ. बिझनेसची काय परिस्थिती आहे तुम्ही बघताय. हे राहतं घर सुद्धा जाईल ना आपल्या हातून. मला माहितीये, नयन वहिनी बोलल्या होत्या. माहिती आहे ना तुम्हाला. अहो मग दौलतरावांना सांगा की नात्याला जागा म्हणावं. गावाच्या विकासाची अजिबात काळजी करायची नाही. आमच्या खिशातनं पैसे टाकून गावाचा मोठा विकास करू. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आम्ही. उपेंद्र, तिला कशाला उगीच बरीला घालतोयस? असं काय बोलतेस मामा? हा, अगं आपली अनु आहे, आपली घरचा मेंबर आहे. आपल्या घरच्यांना मदत करणं हे तिचं कर्तव्य नाहीये का? हो की नाही अनु? अगं बोल ना काहीतरी, गप्प नको बसूस. उपेंद्र, दौलतराव अतिशय तत्वनिष्ठ आहे. ते असं काही वागणार नाही. आणि आपल्यावर ही परिस्थिती आली आहे, त्यात त्यांची काय चूक आहे? त्यांना कशाला उगीच बैठीला धरायचं? झाला बंगल्याचा लिलाव तर होऊ दे. येऊ सगळेच रस्त्यावर. वा मामा वा. म्हणजे जग तुझ्याशी वाईट वागेल पण तू त्यांच्याशी चांगलंच वागायचं. वा. तुमच्या ना या स्वभावामुळे आता आम्हाला भीक मागायला लागणार आहे. अनुपमा, लक्षात ठेव, या कुटुंबाची वाताहत झाली ना तर त्याला जबाबदार तू आणि तुझे तीर्थरूप असणार आहेत. काय आम्हाला पुढे काही बोलायचंच नाहीये. या ना लवकर बाबा. आय एम जस्ट वेटिंग फॉर यू. हो या तुम्ही इथे. तिथे का येऊ मी? नक्की नक्की घरी येते मी. इथे बाबा, इथे आपल्याला जसं हवंय तसंच सगळं घडतंय. मी तुम्हाला त्या 10 कोटींबद्दल सांगितलं होतं ना, ते 10 कोटी मम्मांना मिळाले नाही. Now the game is over for mama. ते मिळाले दौलतरावांना. नाही बाबा, डोंट वरी. दौलतराव ते पैसे मम्मांना अजिबात देणार नाही. बरं तुम्ही या तर इथे, मग मी तुम्हाला सांगते. ओके, या. बाय. आता तर बाबा सुद्धा परत येत आहेत. आता या गायकवाड खानदानाला संपवायला कितीसा वेळ लागणार आहे. कर्ज फेडायचं असेल तर मम्मांना हे घर काढावेच लागेल. बाबांनाच सांगते हे घर विकत घ्यायला.
म्हणजे या घराची मालकीण मी होईन आणि गायकवाड फॅमिली माझी गुलाम. हा अनु, अविनाश बोलतोय. बोल दादा, कसा आहेस? आई, आबा, वहिनी सगळे कसे आहेत? आम्ही सगळे मजेत आहे. तू कशी आहे ग? मी मजेत आहे दादा. खरं बोलतेस ना? हो, खरंच. का रे? नाही, त्या सौदामिनीबाई काय बोलल्या का नाही? हो दादा, त्या खूप टेन्शन मध्ये आहेत. म्हणूनच तुला फोन केला. त्या चांगल्या वागतात ना तुझ्याशी? हो, उपेंद्र भाऊजी मला आबांचं मन वळव म्हणून सांगत होते ना, तेव्हा आईनी माझी बाजू घेतली. आता आहेस वाटलं बघ. आम्हाला तुझीच काळजी वाटत होती की आता हे लोक तुझ्याशी कसे वागतात. माझी अजिबात काळजी करू नका. आईंचं मन खरंच खूप मोठं आहे. पैशांची एवढी अडचण असूनही त्यांनी माझ्यावर कधीच जबरदस्ती केली नाही. बरं दादा, संपत काका काय म्हणतात? अगं, तुला गंमत माहिती आहे का? ते संपत काका म्हणजे स्वतः बापूसाहेब घाडगे पाटील. काय सांगतोयस काय दादा? अगं होय, त्यांनी वेषांतर केलं होतं सगळ्यांची परीक्षा घ्यायला, आणि या परीक्षेत उतरले ते आपले आबा. आपले आबा आहेतच तसे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतोय. बरं, मी काय म्हणतो, खरं तर या संपत काकांनी आबांना 1 महिन्याची मुदत दिली आहे. 1 महिन्यानंतर आबा ते 10 कोटी ताब्यात घेऊ शकतात बघ. मग आबांचं काय म्हणणं आहे? आबा नाहीच म्हणतायत. पण माझं, आईचं आणि कविताचं असं म्हणणं आहे की ते पैसे घ्या की ताब्यात. त्यातले थोडे पैसे सौदामिनीबाईंना देऊ. त्यांना गरज आहे, मदत करायला नको का? नंतर सावकाशीने परत करतील की त्या. तुला काय वाटतं? अरे दादा, पण आबा तयार होतील का? आम्हाला तर असं वाटतंय की त्यांचं मन तूच वळवू शकतेस. मग जरा आबांशी बोलून. तू बोललीस की नक्की ऐकतील बघ ते. ठीक आहे दादा, मी बोलेन त्यांच्याशी. होय होय. आणि एक काम कर, आदनामधनं फोन करत जा बाई. हो दादा, ठेव फोन. हां, चल. अगं ममा, अशी काळजीत काय बसलीयस? काय करणार बाबा, सगळेच मार्ग खुंटलेत. नाही नाही नाही, अजून सगळे मार्ग बंद झालेले नाही. अजूनही होप्स आहेत. ती अनुपमा अविनाशशी आता फोनवरती बोलत होती, मी ऐकलं. बापू साहेबांनी दौलतरावांना 1 महिन्याची मुदत दिलीये. दौलतराव 1 नंबरचा तिरपाकडा माणूस आहे रे. ममा, अशी आशा सोडू नकोस ना. अगं 1 महिन्यामध्ये दुनिया इधर की उधर होत जाते. दौलतराव काय चीज आहे? पण त्याला समजवणार कोण? थोडं प्रेशराईज करायचं. आपल्याकडे तर हुकमी एक काय की अनुपमा. अनुपमाला आता अविनाश सांगत होता, म्हणे पैसे घेऊन टाका, आबांचं मन फक्त वळव. अनुपमा पण म्हणाली, मी बोलते आबांशी. काय सांगतोयस काय? अनुपमा बोलली तर दौलतराव नक्की ऐकतील. एक्झॅक्टली ममा. तू जसा म्हणतेस तसा त्यांचा स्वभाव असेल ना, तर ते काही सहजासहजी ऐकणार नाही. त्यासाठी अनुपमाने काकुळ तिला येऊन त्यांना सांगायला हवं. आणि त्यासाठी आपल्याला एक जबरदस्त नाटक करायला हवं. नाटक? होय मामा, नाटक. मला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही, पण पर्यायच नाहीये. हा सर्वनाश जर टाळायचा असेल ना, तर आपल्याला नाटक करणं भाग आहे. काय करायचं?
पानं घेतली आहेत. अनु, काय ग, काय झालं? कसला एवढा विचार करतेस? वहिनी, अभिदादाचा फोन आला होता. मग बापूसाहेबांनी 10 कोटी रुपये आबांना देऊ केलेत आणि आबा ते घ्यायला तयार नाही. आलं माझ्या कानावर. अभिदादाचं असं म्हणणं आहे की आपल्या आईंना अडचण आहे तर आबांनी ते पैसे घेऊन आईंना द्यावेत. मग तुला काय वाटतं? मला काहीच कळत नाहीये. मी काय करू वहिनी? आबांशी बोलू का? अनु, मला एक सांग, खरंच अभिदादाला असं वाटतंय की ते पैसे आईंना मिळावेत? दादाचा स्वभाव असा नाहीये. खरं तर घरातल्या कुणालाच असं वाटणार नाही, पण मला त्रास होऊ नये माझ्या प्रेमापोटी चाललंय हे सगळं. मलाही तसंच वाटतं. मला विचारशील तर तू आबांशी बोलू नयेस. पण वहिनी, आपली पैशाची अडचण ती कशी दूर होईल? आपलं घर उद्ध्वस्त होईल, आपण सगळे रस्त्यावर येऊ. आपल्या माणसांनी रस्त्यावर यावं असं मला कधीच वाटणार नाही अनु. पण म्हणून जो पैसा आपला हक्काचा नाही तो वापरून आपण आपली अडचण दूर करावी असंही मला वाटत नाही. वहिनी, पण आपल्या कुटुंबाला हालअपेष्टा सहन कराव्या लागतील आणि त्याला मीच जबाबदार राहीन. असं कसं म्हणतेस तू अनु? अगं, तो पैसा गावकऱ्यांचा आहे. गावकऱ्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांचं राहणीमान उंचावं म्हणून तो पैसा वापरला जायला पाहिजे. तो पैसा केवळ आपण सुखात राहता यावं म्हणून वापरायचा का? त्यासाठी शेकडो गावकऱ्यांना दुःखात पिचट ठेवायचं, सोयी सुविधांच्या अभावी दारिद्र्य भोगायला लावावं असं वाटतंय तुला? तुमचं म्हणणं बरोबर आहे वहिनी. बापूसाहेबांच्या मनात गावासाठी खूप चांगल्या योजना आहेत. त्यांना हॉस्पिटल्स बांधायचे, कॉलेज बांधायचं आहे, पक्के रस्ते बांधायचे, नवीन तंत्रज्ञान आणायचं, शेतकऱ्यांची सगळी कर्ज फेडून त्यांना स्वयंपूर्ण बनवायचं, संपूर्ण गावाचा कायापालट करायचा आहे त्यांना. तेच म्हणते मी, इतक्या लोकांचं कल्याण होत असताना केवळ एका कुटुंबाला आलिशान पद्धतीने राहता यावं म्हणून तो पैसा वापरायचा का? त्यांना मिळालेला पैसा असा ओरबाडून घेणं ही एक प्रकारची चोरी नाहीये? वहिनी, तुमचं म्हणणं पटलंय मला. बरं झालं मी तुमच्याशी बोलले, ओझं कमी झालं मनावरचं. लक्षात ठेवा ना, कोणीही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न केला ना तरी स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतंय तेच करायचं. आई, जेवण तयार आहे, येत आहे ना? काय झालं आई? बरं वाटत नाहीये का? काय नाही ग, थोडंसं अस्वस्थ वाटतंय. तुम्ही पडता का थोडा वेळ? नाही, नको, त्याची काही गरज नाही. तू हो पुढे, बी आलेस. आई ग, आई ग, आई? आई, काय होतं? काय नाही, तू डॉक्टर दीक्षितांना फोन कर. मला छातीत दुखतंय, कसं तरी वाटतंय. जा लवकर. मी आता फोन करते.